आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. शाळा अर्थमधील कागदपत्रे अपूर्ण असल्यास शाळांचे वेतन थांबणार. 15 फेब्रुवारीपासून अंमलबजावणी. शिक्षण संचालनालयाचे निर्देश. हजारो कर्मचाऱ्यांना फटका. 30 जानेवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबळे सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. शाळा अर्थ प्रणालीमध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड न केलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते आणि थकीत देयके 15 फेब्रुवारी 2026 पासून बंद होणार असल्याचे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. या निर्णयाचा वेट परिणाम राज्यातील अनुदानित आणि खाजगी शाळांतील हजारो कर्मचाऱ्यांवर होणार आहे. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण न झाल्यास वेतन वितरण प्रक्रिया थांबवली जाणार आहे. शिक्षणाधिकारी किंवा विभागीय स्तरावर काही कागदपत्रे नाकारली गेली असल्यास ती वैध आहेत की अवैध याचा निर्णय संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तातडीने घेणे बंधनकारक केले आहे, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. जन्मतारखांची तपासणी व निवृत्त वय ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांच्या जन्मतारखांची तपासणी होणार. 4थ्या श्रेणीत कर्मचाऱ्यांचे वय 60 वर्ष, येत्या कर्मचाऱ्यांचे 58 वर्ष आणि कमांडंट पदावरील कर्मचाऱ्यांचे वय 62 वर्षापेक्षा अधिक असल्यास त्यांची दुरुस्ती 17 फेब्रुवारीपूर्वी करणे अनिवार्य आहे, अन्यथा वेतन देयके थांबवली जातील असे निर्देश दिले आहेत. हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तांबळे सर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. 15 ठळक मुद्दे असे. 15 फेब्रुवारी 2026 पासून अपूर्ण कागदपत्र असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन बंद. संबंधित अधिकाऱ्यांनी थेट जबाबदारी, सेवानिवृत्ती वयाची पडताळणी आणि दुरुस्ती अनिवार्य. रिक्त पदे पुढे कायमस्वरूपी बंद होणार. एका शाळेस एकाच विडाईस बंधनकारक. शाळांतील मान्य पदसंख्येपेक्षा अधिक पदावरील वेतन भत्ते आणि थकीत रक्कम दिली जाणार नाही. एका शाळेस एकाच विडाईस क्रमांक बंधनकारक केले असून त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देशही दिले आहेत. सध्या वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यापेक्षा अधिक पदे निष्क्रिय करण्यात येणार असून पुढे कोणतेही पद रिक्त झाल्यास ते कायमस्वरूपी बंद करणार असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी सांगितले आहे. तर शाळांची जबाबदारी. विलंब झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी आणि शाळा प्रशासनावर राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.